महत्वाचा आपला कर्तव्य आहे आणि त्यामुळे पोलीस आपला कर्तव्य बाजू लागली. आता राजकारण जसं जसं जवळ येतो तसं जसं वाद होत असतात. आपण पाहिलं लोकसभा आहे, विधानसभा आहे, तर कोणाला ज्याला याला आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचंय त्याच्यासाठी एक मीटिंग एक बहाणा असतो, त्या पद्धतीतून काहीतरी बोलता येईल. नाही चालत असेल थोडं बहुत. परिवार आहे, परिवारामध्ये 4 भाऊबी असते, त्यांच्यामध्ये थोडेफार बोलाबाली चालाचाली होते. हिंगोलीमध्ये असंच हिंगोलीचा विषय संपलेला आहे. छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात राजकारणामध्ये, हे चालणार नाही. अशा पद्धतीनं डीपीडीसी मध्ये एकदम या लेवलवर एक लक्षात घ्या कधी कधी कोणाकडून काही बोलल्या गेलं तर दुसऱ्याकडून आपाप बोलल्या जातं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. हे पारिवारिक भांडण आहे, हे असे चालत असतात. पण सरकार याच्यामध्ये निधी वाटपाचा जो विषय असतो लोकप्रतिनिधीचा, तो बरोबर होत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या असतील नाही. कसं आहे, सत्तागत असतात तर ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. नाही, ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, हे आपलं बरोबर आहे. पण थोडाफार बी कोणाची मनं दुखली तर लगेच लोक आरोप करतात. पण मला असं वाटतंय की जिल्हा नियोजन मंडळामध्ये जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही हरकत नाही.